आहे कृती भोईर एन्जॉय भोईर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत जिताडी फ्राय। चला तर बघूया जिताडी फ्राय। आपली जिताडी आहे, मस्त अशा बोट्या आहेत। बोट्या अशा तुटल्यात कोल्डीने, हे ऑर्डरसाठी आमच्याकडे आले। जिताडी फ्राय आणि बोटी बघा अशी जरा तुटल्यात, ह्या बरोबर नाही केल्यात त्यांनी, पण चला बघूया आपण। त्याच्यात आता लिंबू पिळून घेऊया। लिंबू मी एक लिंबू पिळून घेतलाय। याच्यात लसूण, नुसार मीठ टाकायचं आहे। मच्छीला जरा जास्तच मीठ लागतं, त्याच्यामुळे थोडं जास्त टाकायला लागते मी। आपला भोईर मसाला आहे, आपण घरीच तयार करतो हा मसाला। अर्ध्याच्याहून अर्धा चमचा गरम मसाला आहे आणि अर्धा चमचा हळद। आता आपल्याला मिक्स करायचं आहे बघा, एकत्र एकदम मिक्स करून आपण 1 तास ठेवून देणार आहोत। थोडं मसाला मला कमी वाटते, म्हणून पुन्हा मी 1 चमचा मसाला याच्यात टाकणार आहे। 2 चमचे मसाला टाकला आहे। अर्धा चमचा आपण तेल टाकणार आहोत याच्यात। तेल टाकण्याने कसं मसाला पूर्ण यांना बोटीला कसं लागतो। मस्त अशी आता सगळं मिश्रण लावून मॅग्नेट केले। त्याच्यात आंबट टाकल्याने कसं चिंच टाका, लिंबू किंवा कोकम आगळ, त्याच्याने चव छान येते मच्छीला। चला तर आता आपण 1 तास असंच ठेवून देऊ। इथं घेऊ आता आपण कोळंबीचा रस्सा बनवायला। हे आहे अर्धा किलो कोळंबी बघा, छान आहे। कोळंबी बनवण्यासाठी मी घेतल्यात 4 छोटे टॅमॅटो आहेत आणि 2 कांदे घेतल्यात। आता त्यांना आपण कापून घेऊ। कोळंबी बनवण्यासाठी टोप ठेवलाय। आता टाकूया तेल। तेल टाकलंय मी, तेजपत्ता टाकणार आहे आणि टाकूया कांदा। असा बारीक कापलेला कांदा टाकलाय, हलवून घ्यायचा आहे आपला सगळा कांदा। मच्छी मॅग्नेट होते। आपण मस्त असा फ्रेश हिरवं वाटण केलंय बघा। अद्रक, लसूण आणि मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण आहे हे। थोडा लाल झालाय, अजून लाल व्हायला पाहिजे। आपण एवढ्या भाकरी भाजून ठेवल्यात, ऑर्डरच्या भाकरी आहेत, जेवण ऑर्डरचंच आहे। कांदा आता मस्त लाल झाला। आता टाकूया आपण ह्याच्यात टॅमॅटो। आणि आपला टॅमॅटो बघा जरा मॅश झालाय, आपण त्याच्यात टाकूया। आणि मस्त तेल सुटस्तोवर हलवून घ्यायचे। आपण 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे आपला भोईर मसाला, चमचा हळद, मस्त हलवून घ्यायचे सगळं मिश्रण। थोडं पाणी टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत हलवायचं आहे आपल्याला। त्याच्यात टाकूया कोळंबी। याचा मस्त हलवून घेऊया, सगळं आपलं टाकून झालं। टाकूया चवीनुसार मीठ। आपण पाणी ठेवू, पाणी आहे हा टाकू आपण कोळंबी। आपला आहे सुका खोबरा आणि कांदा भाजून केलेलं वाटण। आणि आता टाकूया आपण कोळंबी। वाटण टाकून आता हलवून घेतले, तसं तेल सुटलंय बघा कोळंबीवर आणि आपली कोळंबी तयार झाली आहे। कोळंबी रस्सा, मच्छी फ्राय मस्त मॅग्नेट झाली मच्छी। पण तेल टाकलं, आता तापले तवा आपला। आता टाकू त्याच्यात आपण बोटी।
इकडे घेतला आपण अर्धा किलो चिकन चिल्लीसाठी. याच्यात आपण 1 लिंबू पिळला आहे आणि मीठ लावून ठेवलं आहे आणि 1 चमचा व्हिनेगर टाकला आहे. मच्छी फ्राय होते. चिकन चिल्लीसाठी तयारी करूया. घेतलं आहे अद्रक, लसूण आणि पोपटी मिरची आणि हिरवी मिरची पण घेतली आहे. ब्लेंडरमध्ये मॅश करून घेणार आहोत. करून झाली आहे अद्रक लसूण मिरचीची. चमचा आपण चिकनमध्ये टाकणार आहोत. कॉर्नफ्लॉवर आता 4-5 चमचे आपण कॉर्नफ्लॉवर याच्यात टाकणार आहोत. दोन मैदा, अंडा टाकणार आहोत आपण. अंडा टाकणार आहोत. आपण फूड कलर टाकणार आहोत लाल. आपली मच्छी फ्राय झाली बघा. आता याला आपण पलटी करून घेऊ. तुला चालू आहे आपला चिकन सोया सॉस, चिकन चिल्ली सॉस टाकणार आहोत आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मिक्स झाले. आमची मच्छी फ्राय झाली आहे आणि या प्रकारे पार्सल पॅक करतो आहे आम्ही डब्यात. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकला आणि मिक्स करणार आहे. तर आपण फ्राय करणार आहोत. तेल टाकलं आहे कढईत आणि त्यात मॅग्नेट झालेला चिकन सोडायचं आहे. तेल तापल्यावर मिरची बघा या प्रकारे कापून घ्यायची चिल्लीसाठी. शिमला मिरची आहे. तर आता आपली फ्राय झाली. काढून घेऊ आपण. आता टाकणार आहोत आपण. असा कापून घेतला आहे बघा कांदा टाकणार आहोत. शिमला मिरची, लसूणची पेस्ट, आपली मिरची बघा एवढी अशी फ्राय करून घ्यायची आहे. पूर्ण एकदम नाही, थोडं अशी ठेवायची बघा. टाकू उलपत ते पण हलवून घेऊ. चिकन आपण फ्राय केलेलं चिकन सगळं यात टाकून द्यायचं आहे. चिल्ली सॉस थोडासा आपण चिल्ली सॉस टाकूया. सोया सॉस म्हणजे मिरी पावडर, मीठ हलवून घ्यायचं आहे. आपण कॉर्नफ्लॉवर, मैदा याची पेस्ट ती टाकून देऊ. तयार झाली आहे. तर अशी आम्हाला चिंबोऱ्यांची ऑर्डर आहे. आता ग्रेव्हीवाले चिंबोऱ्या बनवायचे आहेत. तर चला बनवूया आता आपण. प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.